हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी उठल्यावरती ना अगोदर आज हे काम करून घेतलं, झाडू आणि फरशी. हे 2 कामं जर सकाळी सकाळी आवरले ना तर आपल्याला दिवसभर काय टेन्शन नसतं आणि बाकीचे कामं काय होतच राहतात. पण हे 2 एकदाचे कामं झाले ना की मग नंतर असं वाटतं की आता बाकीचे सगळे कामं आवरलेत. जास्त काय टेन्शन राहत नाही, फरशी वगैरे पुसायचं नाही तर मग ते सारखंच मनात असतं. झाडून घ्यायचं आहे, फरशी पुसायचे, ते एकदाचं करून घेतलेलं होतं. आणि नंतर म्हटलं चला आता उशीर पण झालेला होता. अंघोळ वगैरे करून घेतली कारण की पूजा पण करायची बाकी होती. अंघोळ केल्या केल्या स्किन केअर वगैरे करून घेतलं ना तर मग आपल्याला दिवसभर काही की नाही केलं तरी पण चालतंय. पण सकाळी सकाळी एकदा तरी करायला पाहिजे, दिवसातून एकदा तरी. आपल्याच्याने ते पण होत नाही. म्हटलं अंघोळ झाली आहे तर लगेच स्किन केअर वगैरे करून घेतलेलं होतं आणि 10:30 वाजलेले होते. म्हटलं आता देवपूजा करून घेते. थोडासा उशीरच झाला होता आज, थोडा म्हणजे बराच जास्त उशीर झाला होता. पण म्हटलं चालते, आता एका दिवशी होतो उशीर. रोज तर आपली देवपूजा लवकरच असते. देवपूजा वगैरे करून घेतली, नाश्ता केलेला होता आणि म्हटलं चला आता हे रात्रीचे घासून ठेवलेले भांडे होते ना ते सगळे व्यवस्थित जागेवरती लावून घेऊयात. रात्रीचे भांडे कसे सकाळपर्यंत ना छान मस्तपैकी सुकतात. तर ते उठल्या उठल्या अगोदर ते काम असतं माझ्याकडे लावून घ्यायचं. पण आज आहे ना बाकीचे एक्स्ट्राचे कामं करून घेतलेले होते. म्हटलं ते नंतर लावून घेता येतील. ते जाळीतले भांडे वगैरे लावून घेतले आणि बेसिंगमध्ये नाश्त्याचे भांडे पडलेले होते ना ते पण घासून घेतलेले होते. आणि आज ना उलटं केलेलं होतं. मी नाश्ता केला आणि नंतर म्हटलं चहा घेऊयात. दूध ठेवलं तापवायला, चहा पण ठेवला होता मी इकडे. आणि म्हटलं चला आता इथे ना ड्रॉवरमध्ये जे काही मसाले वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये काही मसाले संपलेत का काय म्हणून ते सगळ्या बरण्या वगैरे चेक करून ठेवले. असं जर आपण थोडं लक्ष जर दिलं ना घरामध्ये थोड्या थोड्या गोष्टीवरती तर मग कसं आपल्याला पण जास्त त्रास होत नाही. निवांत बसून चहा घेतला, तोपर्यंत इकडे दूध पण उतू गेलेलं होतं. आणि म्हटलं चला आता ते सगळं आवरून वगैरे घेतलं. आज दुपारच्या जेवणामध्ये सोनिकाचे हस्बंड पण येणार होते जेवायला आणि म्हटलं आता चला काहीतरी ना नवीन बनवूयात. नवीन म्हणजे असंच काहीतरी. आता म्हटलं भरपूर दिवसाच्या बट्ट्या बनवल्या नव्हत्या, मग डाळ बट्टीच बनवूयात. अगोदर तर इथे डाळ वगैरे शिजायला लावलेली होती आणि म्हटलं चला आता लगेच इथे ना बट्टीचं पीठ मळून घेऊयात. तर 2 ते 3 वाट्या आहेत, मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ना एक छोटीशी वाटी रवा टाकलेला होता. मी कधीच असं बट्टीचं वेगळं दळून आणत नाही, अशाच प्रकारे बट्ट्या बनवते मी कायम आणि खूप छान आणि खुसखुशीत होतात. त्याच्यामध्ये जिरे, लसूण आणि नंतर मग हळद, मीठ टाकून घेतलं होतं आणि गरम गरम तेलाचं ओढून टाकलेलं होतं. हे सगळं छान हाताने ना मिक्स करून घेतलेलं होतं. असा पेढा बनवून बघायचा त्याचा. छान असा पेढा झाला ना की असं समजायचं की पीठ छान मस्त ओढ लागल्या गेलेलं आहे सगळीकडे. आणि असं मस्त आपण पुऱ्याला जसं पीठ भिजवतो ना तसं पीठ भिजवून घ्यायचं आणि मस्त त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे. आणि बट्टी पात्राला आहे ना अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं आणि बट्ट्या ना कधीच पाण्यामध्ये उकडायच्या नाहीत, अशाच वाफळून घ्यायच्या. कारण की आपण त्याच्यामध्ये जिरे, लसूण जे काय टाकतो ना ते सगळं पाण्यामध्ये निघून जातं. अशा वाफळून घेतल्या ना की खूप छान बट्टी बनते. तोपर्यंत इकडे वरण पण शिजलेलं होतं. म्हटलं चला आता लगेच वरणाला ना फोडणी देऊन घेऊयात. कढाईमध्ये तेल टाकून घेतलं आणि कट केलेला कांदा, जिरे, मोहरी टाकलेली होती. नंतर सगळे मसाले आहेत ना एकत्र वाटीमध्ये काढून घेतलेले होते. सगळे सांबर मसाला पण टाकलेला होता मी त्याच्यामध्ये. कांदा परतून झाल्यावरती आहे ना मी त्याच्यामध्ये लगेच ते मसाले टाकून घेतले, डाळ टाकून घेतली आणि नंतर लगेच ते आपण चिंचेचा जो कोळ बनवून घेतलेला होता तो टाकून घेतला, मीठ टाकलं आणि नंतर आहे ना थोडीशी साखर टाकलेली होती. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात, नाही तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका पण टाकू. इथे छान बट्टी उकडलेली होती. असं चाकू टाकून बघायचं त्याच्यामध्ये, चाकू जर कोरडा निघाला ना तर समजून जायचं बट्टी उकडलेली आहे. मस्त बट्ट्या इथे कट करून घेतलेल्या होत्या आणि लगेच तेल पण तापवायला ठेवलेलं होतं. म्हटलं आता याच्यामध्ये बट्ट्या टाकायच्यात ना तर खाली टिश्यू पेपर टाकलेले होते. म्हटलं जास्त जर तेल एक्स्ट्राचं झालं ना तर ते टिश्यूला लागून जाईल. मस्त अशा बट्ट्या तयार करून झालेल्या होत्या आणि एकदम छान, इतक्या छान झाल्या होत्या बट्ट्या खायला. मस्त सगळं स्वयंपाक इथं तयार झालं होतं. वरण झालेलं होतं, बट्ट्या पण झालेल्या होत्या आणि भात पण झालेला होता. आता जेवणाच्या अगोदरच एवढे सारे भांडे पडलेले होते. म्हटलं चला जेवणाच्या नंतर भांडे पडतील, त्याच्या अगोदर ना हे भांडे घासून घेऊयात. चला तर आता इथेच व्हिडिओ एंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.